हॅलो एव्हरीवन, दिस इज अभिषेक महाले. मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये गेज प्रेशर अँड ॲब्सोल्यूट प्रेशरच्या कन्सेप्ट्स बघणार आहोत आणि काही त्या रिलेटेड थिअरी सुद्धा बघणार आहोत. वेलकम टू दिस न्यू एपिसोड ऑफ थिअरी टेल्स. दिस इज 4.1. लेट अस स्टार्ट द व्हिडिओ विदाउट वेस्टिंग एनी टाइम. बघा, मी रिपीट वगैरे काही गोष्टी करणार नाही. तुम्हाला जर रिपीट बघायचं असेल तुम्ही पॉज करून व्हिडिओ रिप्ले करू शकता. बघा, प्रेशर मेजरिंग स्केल्स जे असतात, प्रेशर हे आपण एक्सप्रेस करू शकतो दोन वेगवेगळ्या पद्धतीने. प्रेशर मोजण्यासाठी वेगवेगळे मेजरमेंटचे इक्विपमेंट्स आहेत, वेज आहेत. ते मेजरमेंटचे वेज आपण बघणार नाही, तर मेजरमेंट केल्यानंतर एक्सप्रेस करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या बघणार आहोत. जसं की आपण विथ रिस्पेक्ट टू ॲब्सोल्यूट झिरो प्रेशर असं सुद्धा एक्सप्रेशन करू शकतो प्रेशरचं. म्हणजे मोजलेल्या प्रेशरला आपण कशा पद्धतीने लिहिणार, दॅट इज वन विथ रिस्पेक्ट टू ॲब्सोल्यूट झिरो प्रेशर लाईन. आणि सेकंड आहे विथ रिस्पेक्ट टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आपल्याकडे वातावरणामध्ये ज्या लेवलचं प्रेशर आहे त्या लेवलच्या प्रेशरच्या तुलनेत एकतर हायर साईडला एकतर लोअर साईडला असं आपण प्रेशर मेजरमेंट करू शकतो. सो whenever we measure the pressure with respect to absolute zero pressure line, it is called as the absolute pressure. It is called as absolute pressure. But whenever we measure the pressure with respect to atmospheric pressure, it is called as gauge pressure. आता हा जो गेज प्रेशर आहे हा दोन प्रकारचा असतो. हा असतो आयदर पॉझिटिव्ह गेज प्रेशर, नाहीतर हा असू शकतो निगेटिव्ह गेज प्रेशर. यासाठी आपल्याला अगोदर स्केल समजून घ्यावी लागेल की जी मेजरमेंटची स्केल आहे ती कशा प्रकारची आहे. जसं की इकडे जर आपण प्रेशरची मार्किंग केली तर आपल्याकडे दोन प्रेशर लाईन्स अवेलेबल आहेत. एक प्रेशर लाईन जी आहे इट इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट झिरो प्रेशर लाईन. ॲब्सोल्यूट झिरो प्रेशर लाईन. आणि दुसरी जी प्रेशर लाईन आहे इट इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर लाईन. ॲटमॉस्फेरिक प्रेशर लाईन. सो आता तुमच्याकडे मोजमाप करताना दोन डाटम अवेलेबल आहेत. आयदर ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द डाटम और द ॲब्सोल्यूट झिरो प्रेशर इज द डाटम. सपोज आपण काय करू, दोन प्रेशरच्या व्हॅल्यूज आपण काय करू, कन्सिडर करू. सपोज एक व्हॅल्यू तुमची प्रेशरची आहे PA आणि दुसरी व्हॅल्यू तुमची प्रेशरची आहे PB. ओके, आता ही जी काही PA व्हॅल्यू आहे ही मोजू शकता तुम्ही विथ रिस्पेक्ट टू दिस ॲटमॉस्फेरिक प्रेशर लाईन, नाहीतर हिला तुम्ही मोजू शकतात विथ रिस्पेक्ट टू द ॲब्सोल्यूट प्रेशर लाईन. प्रेशरचं मेजरमेंट जे आहे ते तुम्ही एकतर या येलो लाईन पासून वर करताय किंवा या व्हाईट लाईन पासून वर करताय. नो मॅटर, तुम्ही इथून मोजा किंवा इथून मोजा, फिजिकली प्रेशर जे फील होणार आहे ते तेच असणार आहे. बट तुम्ही एक्सप्रेस करताना तुम्हाला एक पर्टिक्युलर अंदाज यायला पाहिजे. यासाठी एक्सप्रेस करताना तुम्ही आयदर याच्यापासून करणार किंवा याच्यापासून करणार. त्याच प्रकारे हा जो B आहे याचं सुद्धा प्रेशर तुम्ही मोजताना आयदर ॲटमॉस्फेरिक प्रेशर लाईनच्या तुलनेत मोजणार, नाहीतर ॲब्सोल्यूट प्रेशर लाईनच्या तुलनेत. ॲटमॉस्फेरिक प्रेशर लाईनच्या तुलनेत जर मोजायचा प्रयत्न केला किंवा एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न केला तर हा येल्लो लाईन पासून खाली मोजला जाईल. आणि ॲब्सोल्यूट झिरो प्रेशर पासून मोजण्याचा प्रयत्न केला तर हा इथून वर मोजला जाईल. म्हणून बेसिकली इथे ॲब्सोल्यूट झिरो प्रेशर लाईन पासून जर तुम्ही जो पण प्रेशर मोजताय त्याला तुम्ही सिंपली काय बोलणार, ॲब्सोल्यूट प्रेशर. त्याला तुम्ही सिंपली ॲब्सोल्यूट प्रेशर बोलणार, कारण तो ॲब्सोल्यूट झिरो पासून मोजलेला आहे. ॲब्सोल्यूट प्रेशर लाईन ही ऑलवेज वन साइडला मोजली जाते. ॲब्सोल्यूट प्रेशर हा ऑलवेज लाईनच्या वन साइडला मोजला जातो. पण जर तुम्ही ॲटमॉस्फेरिक प्रेशर बघितलं तर त्यापासून वरती सुद्धा प्रेशर मोजला गेलाय, त्याला सुद्धा गेज प्रेशर बोलतात. आणि हा याच्या तुलनेत खाली मोजला गेलाय, याला सुद्धा गेज प्रेशर बोलतात. सो बेसिकली ज्यावेळेस तुम्ही ॲटमॉस्फेरिक प्रेशर लाईनच्या कंपॅरिझन मध्ये किंवा च्या रिस्पेक्ट मध्ये, ॲब्सोल्यूट प्रेशर लाईन सोडून द्या, ॲटमॉस्फेरिक प्रेशर लाईनच्या रिस्पेक्ट मध्ये तुम्ही ज्यावेळेस प्रेशरचं मोजमाप करतात त्याला तुम्ही गेज प्रेशर मोजला असं म्हणतात. हे जे गेज प्रेशर आहे हे तुम्हाला ॲटमॉस्फेरिक पेक्षा जास्त म्हणजे हायर साईडला आणि तसंच तुम्ही लोअर साईडला बघू शकता. जर तुम्ही न्यूमरिक व्हॅल्यू बघितली ॲटमॉस्फेरिक प्रेशरची तर ती असते 101.325 किलो पास्कल. म्हणजे थोडक्यात ही जी व्हॅल्यू आहे इतकी, दिस व्हॅल्यू इज 101.325 किलो पास्कल.
आता ही येल्लो लाईनची जी काही हाईट आहे मग ती झाली इतकी 101.325 किलो पास्कल. मग या 101.325 पेक्षा वरच्या साईडला पॉझिटिव्ह गेज प्रेशर असतो आणि याच्यापेक्षा खालच्या साईडला निगेटिव्ह गेज प्रेशर असतो. हा जो पॉझिटिव्ह गेज प्रेशर आहे, दिस इज द प्रेशर मोर दॅन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर, बट दिस निगेटिव्ह प्रेशर, निगेटिव्ह गेज प्रेशर is deficient to atmospheric pressure, that is it is less than the atmospheric pressure. Since it is less than the atmospheric pressure, it is called as subatmospheric, lesser than atmospheric, and it is also called as the vacuum pressure. It is called as vacuum pressure or it is called as subatmospheric pressure. Subatmospheric pressure. सो गेज प्रेशर तुमचा पॉझिटिव्ह गेज आणि निगेटिव्ह गेज अशा दोन भागांमध्ये विभागला जातो. आता जर तुम्ही बघितलं तर हा तुमचा ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. वेअर इज इट? ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा जो आहे, दिस इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, सो तुम्ही बघू शकता की ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा गेज प्रेशर आणि ॲब्सोल्यूट प्रेशर यांचं ऍडिशन म्हणून तुम्ही लिहू शकतात. दुसरीकडे ॲब्सोल्यूट प्रेशरला तुम्ही गेज प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर यांचं ऍडिशन म्हणून तुम्ही लिहू शकतात. ओके, सो इथे ॲब्सोल्यूट म्हणजे गेज प्लस ॲटमॉस्फेरिक, इथे ॲटमॉस्फेरिक म्हणजे गेज प्लस ॲब्सोल्यूट. सो तुम्ही जर लिहिण्याचा प्रयत्न केला, ए पॉइंटचं प्रेशर जर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न केला, ओके, ॲटमॉस्फेरिक, तर ॲब्सोल्यूट इज इक्वल टू काय येऊन जाणार आहे? गेज प्रेशर प्लस ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि बी चा जर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न केला तर तो काय येणार आहे? बी चा लिहिण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तो येणार आहे ॲटमॉस्फेरिक बरोबर गेज प्लस ॲब्सोल्यूट. ॲटमॉस्फेरिक प्रेशर बरोबर गेज प्लस ॲब्सोल्यूट असं तुम्ही लिहू शकता. इथे जर तुम्हाला ॲब्सोल्यूटचं कॅल्क्युलेशन करायचं असेल, ॲब्सोल्यूट, तर तो कसा मिळून जाईल तुम्हाला? ॲटमॉस्फेरिक प्रेशर मधून गेज प्रेशर मायनस होईल. ओके, आणि इथे जर तुम्ही कॅल्क्युलेशन करायचा प्रयत्न केला तर इथे तुम्हाला डायरेक्टलीच मिळालंय की ॲब्सोल्यूट प्रेशर इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गेज प्रेशर. यालाच तुम्ही पुन्हा लिहू शकतात, और absolute pressure is equal to atmospheric pressure minus vacuum pressure. ओके, याचा अर्थ जर समरी मध्ये लिहिलं तर एकच फॉर्म्युला बनतो की ॲब्सोल्यूट कोण असतो? हा असतो ॲटमॉस्फेरिक प्लस और मायनस गेज. पॉझिटिव्ह चिन्ह यूज करायचं, हे चिन्ह फॉर पी ॲब्सोल्यूट. जेव्हा केव्हा ॲब्सोल्यूट प्रेशर हा ॲटमॉस्फेरिक पेक्षा जास्त असेल तेव्हा गेज प्रेशर पॉझिटिव्ह असेल. सो पॉझिटिव्ह चिन्ह कधी यूज करणार? पी ॲब्सोल्यूट ग्रेटर दॅन पी ॲटमॉस्फेरिक. पण जेव्हा केव्हा निगेटिव्ह चिन्ह यूज करायची वेळ येईल, म्हणजेच व्हॅक्यूम प्रेशरची, तर त्यावेळी तुमचा ॲब्सोल्यूट प्रेशर हा कमी असेल ॲटमॉस्फेरिक पेक्षा. म्हणजे आता आपण जो ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू बघतो 101.325 किलो पास्कल, तर ती व्हॅल्यू ही ॲब्सोल्यूट प्रेशरची व्हॅल्यू आहे. द ॲब्सोल्यूट प्रेशर इक्वल टू 101.325 किलो पास्कल इज नथिंग बट दी गेज प्रेशर, सॉरी, इज नथिंग बट दी ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजेच काय ते झिरो गेज प्रेशर असणार आहे. ओके, सो अशा प्रकारे आहे. आता जे काही प्रेशर आहे त्याचे एक्सप्रेशन तर आपण बघितले. इथे पण आपण बघितलं की निगेटिव्ह गेज म्हणजे हा तुमचा व्हॅक्यूम प्रेशर येतो आणि पॉझिटिव्ह गेज इज नथिंग बट द प्रेशर मोर दॅन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता जर तुम्ही प्रेशरचं बघितलं तर हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे, याच्यामध्ये काही डाऊट नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला ॲब्सोल्यूट प्रेशर काढायचं असेल तर तुम्ही ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये प्रेशर आयदर ऍड करा नाहीतर त्याच्यातून सबस्ट्रॅक्ट करा. जर प्रेशर हे ॲटमॉस्फेरिक पेक्षा जास्त असेल तर तुम्ही ॲटमॉस्फेरिक मध्ये ऍड करून ॲब्सोल्यूट काढणार. जर ॲटमॉस्फेरिक पेक्षा कमी प्रेशर असेल तर तुम्ही ॲटमॉस्फेरिक प्रेशर मधून तेवढी व्हॅल्यू मायनस करून ॲब्सोल्यूटची व्हॅल्यू काढणार. आता हे प्रेशर जे
हे प्रेशर आपण एक्सप्रेस कशात करतो, तर आपण बघितलंच की प्रेशर हे आपण किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये म्हणजेच किलो पास्कल मध्ये एक्सप्रेस करतो, किंवा काही लोक केजी पर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये सुद्धा करतात. पण काही वेळेस, किंवा आता जर आपण एक्झाम्पल बघितलं की सपोज दिस इज अ वॉटर बॉडी, या वॉटर बॉडीच्या बेसला ही जी हाईट आहे दॅट हाईट झेड इज इक्वल टू 2 मीटर. ओके, and unit weight of this water is 10 kilonewton per meter cube. This is the given data. Then at this point A, the pressure will be calculated like this. Pressure at point A कसं काढणार, तर कधीही लक्षात घ्या की जे पण लिक्विड भरलंय ते लिक्विड घ्यायचं आणि ते लिक्विड किती हाईटला तुम्ही प्रेशर काढतायत त्या लिक्विडचा ते हाईट सिंपली गुणून द्यायची. अशा पद्धतीने 10 into 2 is equal to 20 kilonewton per meter square चा प्रेशर कॅल्क्युलेट होतो. व्हेरी सिंपल. पण हा जो प्रेशर तुम्ही कॅल्क्युलेट केला हा वाला हा ऍब्सोल्यूट आहे की गेज आहे, म्हणजे हा ऍब्सोल्यूट प्रेशर आहे विथ रिस्पेक्ट मध्ये की तुम्ही हा ऍटमॉस्फेरिकच्या रिस्पेक्ट मध्ये काढलाय. थोडक्यात ही गेज प्रेशरची व्हॅल्यू आहे की ऍब्सोल्यूट प्रेशरची व्हॅल्यू आहे, तर याचं उत्तर सिंपल आहे. याचं उत्तर आहे की ही व्हॅल्यू गेज प्रेशरची आहे, कारण इथे वरून ऍटमॉस्फेरिक प्रेशर डॉमिनंट आहे. बट आपण मोजताना कॅल्क्युलेशन फक्त वॉटरचं केलंय किंवा लिक्विडचं केलंय, जे काही लिक्विड आहे ते. म्हणून जर विचार केला तर इथून ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍड केल्यावर तुम्हाला इथे काय भेटेल, गेज भेटेल. ऍब्सोल्यूट भेटेल. दस पी गेज इज इक्वल टू प्लस 20 किलो पास्कल. टू फाइंड ऍब्सोल्यूट प्रेशर काय करावं लागतं, मग पी ऍब्सोल्यूट इज इक्वल टू पी ऍटमॉस्फेरिक प्लस काय करावं लागतं, पी गेज करावं लागतं. ऑफकोर्स इथे वरती एअर कॉलम आहे मग वॉटर कॉलम आहे. सो पी ऍटमॉस्फेरिक किती आहे तुमचा 101.325 आणि गेज प्रेशर जो आहे तो गेज प्रेशर किती आहे, इट इज 20. अशा पद्धतीने हे ऍब्सोल्यूट प्रेशर किती येऊन जाईल, मग दिस विल बी 121.325 किलो पास्कल. इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. अशा प्रकारे ऍब्सोल्यूट काढतात. इथे जर व्हॅक्यूम प्रेशर शो केला तर तुमचा वेगळा आन्सर येणार आहे. जसं की सपोज तुम्ही बघा, तुम्हाला काही कळलं नाही गोष्ट तुम्ही मागे जाऊ शकतात, बॅकवर्ड जाऊ शकतात. मी लगेच पुढचं सांगतोय. जसं की हा एक डब्बा आहे आणि या डब्यावरती इथे एक सक्शन पंप लावलेला आहे, याच्यामध्ये काय सिंपली व्हॅक्यूम प्रेशर आहे आणि या व्हॅक्यूम प्रेशर किती आहे, व्हॅक्यूम प्रेशर तर इट इज 30 किलो पास्कल इतकं हे व्हॅक्यूम प्रेशर आहे. ठीक आहे. जर इथे व्हॅक्यूम प्रेशर आहे आणि इथे काहीतरी प्रेशर असेल तर तुम्ही ऍब्सोल्यूट प्रेशर कसं काढणार, तर ऍब्सोल्यूट प्रेशर तुम्ही काढणार ऍटमॉस्फेरिक प्रेशर मायनस गेज प्रेशर असं करून तुम्ही कॅल्क्युलेशन करणार. ठीक आहे, या प्रकारे. आता इथे हे जे काही आपण केलं कॅल्क्युलेशन, तर हे कसं केलं, तर आपण सिंपली काय करतो, प्रेशर इज इक्वल टू गॅमा एच करतो. मग अजून एक एक्सप्रेशन आपण करतो, हाऊ टू एक्सप्रेस प्रेशर in terms of water column or mercury column कसंही तुम्ही करू शकतात. आता जर तुम्ही प्रेशर बघितला तर प्रेशर असतो तुमचा रो जी एच, ज्याच्यामध्ये हा रो जी म्हणजेच काय असतो, गॅमा, म्हणून तुम्ही लिहू शकतात और प्रेशर इज इक्वल टू गॅमा एच, where h is nothing but height of liquid. सो हा जर h तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तो येतो p बाय गॅमा, आणि हेच तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे सपोज जर तुम्ही इफ गॅमा w इज 9.81 किलो न्यूटन पर मीटर क्यूब, p atmospheric is equal to 101.325 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर, then h is equal to p by gamma w, तर it will be hw. बरोबर. किती येईल ही व्हॅल्यू, किती येते, तर ही येते 101.325 डिवाइड बाय गॅमा w, इट इज 9.81. हे उत्तर मीटर मध्ये येतं, कारण खाली किलो न्यूटन पर मीटर क्यूब आहे, वर किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, खालचा मीटर वरती जाईल.
which will be equal to 10.32 meter of water column. असं हे कॅल्क्युलेट करतात. सिमिलरली फॉर मर्क्युरी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पी ॲटमॉस्फिअर तर माहितच आहे आपल्याला, फक्त आपण h ऑफ hg कॅल्क्युलेट करा मर्क्युरी साठी. इट इज इक्वल टू p अपॉन रो जी, आणि p माहिती आहे 101.325 डिवाइड बाय रो असतो तुमचा 13600 मर्क्युरी साठी, आणि इकडे 9.81. तर हे उत्तर अप्रॉक्सिमेटली येत असतं 760 mm ऑफ Hg म्हणजेच मर्क्युरी. म्हणजे तुम्ही मर्क्युरीच्या टर्म्स मध्ये प्रेशर स्पेसिफाय करू शकतात. आणि याचा वापर तुम्ही केला असेल. कुठे होतो याचा वापर? सपोज एखादा पाईप असेल असा, ओके, हा पाईप आहे, या पाईप मध्ये काहीतरी प्रेशर आहे, से 100 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, 100 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि इथून सरळ सरळ काय आहे, इथून हे इकडे राईज होणार आहे. मग हे किती राईज होणार आहे? तर हे काहीतरी हाईट पर्यंत राईज होईल. ती जी हाईट असेल ती हाईट असेल h. तर हे किती हाईट पर्यंत राईज होईल असं तुम्हाला विचारलं तर या डिव्हाइसला बोलतात पिझोमीटर. हे पिझोमीटर आहे. म्हणजे एक पाईप आहे, त्या पाईपच्या साइड मध्ये तुम्ही सरळ एक पाईप असा लावून दिला, एल ट्यूब लावून दिली, आणि इथे 100 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर जाऊ द्या, 300 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर इतका प्रेशर आहे, 300 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर इथे किती राईज होईल? जर याच्यामधून फ्लो काय होतंय, याच्यामधून फ्लो होतंय सपोज वॉटर फ्लो होतोय, तर ही हाईट किती राईज होईल? तर ऑफकोर्स ही हाईट काढण्यासाठी तुम्हाला पी बाय गॅमा करावं लागेल, कारण आपल्याला माहिती प्रेशर इज इक्वल टू रो जी एच म्हणजेच काय, गॅमा एच. मग एच काढायचा असेल तर पी बाय गॅमा करावा लागतो. बस पी तर दिलाय त्यांनी 300 आणि गॅमा दिलाय किती? गॅमा किती दिलाय? 10 पकडा समजा फॉर वॉटर. ओके, कॅल्सी वापरायचं, कॅल्सी वापरा, 9.81 यूज करा, नाही तर 10 यूज करा. उत्तर येऊन जाईल तुमचं 30 मीटर ऑफ वॉटर हेड. 30 मीटर ऑफ वॉटर हेड. ओके, असं हे आहे. तर दिस इज कॉल्ड ॲज द पिझोमीटर. अशाच प्रकारे मॅनोमीटर सुद्धा असतं, पण आपल्याला त्याच्यात काही जायचं नाही. या लेक्चरमध्ये आपण बघितलं की ऍक्च्युअल मध्ये गेज प्रेशर काय असतो. पॉझिटिव्ह गेज म्हणजे ऍटमॉस्फेरिक पेक्षा जास्त असतो, निगेटिव्ह गेज म्हणजे ऍटमॉस्फेरिक पेक्षा कमी असतो. आणि जे काही निगेटिव्ह गेज असतं त्यालाच आपण व्हॅक्यूम प्रेशर बोलतो, त्यालाच आपण सब ऍटमॉस्फेरिक प्रेशर बोलतो, त्यालाच आपण प्रेशर डेफिशियन्सी बोलतो किंवा डेफिशियंट प्रेशर बोलतो. जर तुम्ही व्हॅक्यूम क्लीनरला बघितलं तर ते याच बेसिसवरती वर्क करतं. व्हॅक्यूम क्लीनर हे लोअर प्रेशर क्रिएट करतं, आणि आपल्याला माहिती आहे की प्रेशरची टेंडन्सी आहे, कुठल्याही गॅसची टेंडन्सी आहे हायर प्रेशर कडून लोअर प्रेशर कडे फ्लो होण्याची. हायर प्रेशर मीन्स हायर हेड, लोअर प्रेशर मीन्स लोअर हेड. सो ऑफकोर्स हाय हेड कडून लो हेड कडेच फ्लो होणार. म्हणून ऍटमॉस्फिअर मधून हवा ही व्हॅक्यूम क्लीनर मध्ये जात असते, बिकॉज व्हॅक्यूम क्लीनर हे निगेटिव्ह प्रेशर म्हणजेच प्रेशर लेस दॅन द ऍटमॉस्फेरिक प्रेशर जनरेट करत असतं. तुम्ही जर एखादा टँक मध्ये पाण्याची लेवल बघितली आणि त्या टँकच्या बॉटमला जर तुम्ही प्रेशर कॅल्क्युलेट केला तर ते कॅल्क्युलेशन तुमचं गेज प्रेशरचं असणार आहे. त्याच्यात तुम्ही ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍड केलं तर ते ऍब्सोल्यूट प्रेशर असणार आहे. ही जी 101.325 किलो पास्कल व्हॅल्यू आहे ही ऍब्सोल्यूट प्रेशरची व्हॅल्यू आहे, ना की ऍटमॉस्फेरिकची किंवा गेजची. ही ऍटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू आहे, बट इट इज ऍब्सोल्यूट प्रेशर. So what is the absolute pressure in the atmosphere? It is equal to 101.325 kilopascal. परत डबल करायचं नाही, म्हणजे परत ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍड नाही करायचं. व्हॉट इज द गेज प्रेशर इन ऍटमॉस्फिअर? इट इज 0. कारण गेज प्रेशरचा 0 डाटम म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर स्वतः आहे. म्हणजे मोजमाप तुम्ही 101.325 पासून वर किंवा 101.325 पासून खाली करणार. सो एक्झॅक्टली 101.325 च्या वेळेस काय तिथे लॉजिक असणार आहे? 0 असणार आहे, कारण ते 101.325 लाच आपण 0 मानतो. ओके, सो अशा प्रकारे आपण बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या आहेत. बऱ्याच लोकांना याच्यात कन्फ्युजन असतं. दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितला. दिस इज थिअरी टेल्स. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच.